श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री संक्षिप्त श्रीमद भागवत सप्ताह, अध्याय पहिला, मराठी अनुवाद. देवर्षी नारदांची भक्तीशी भेट, भक्तीचे दुःख दूर करण्याचा नारदांचा प्रयत्न, भक्तीच्या कष्टाची निवृत्ती, गोकर्ण उपाख्यान प्रारंभ, ऋदुकाराची प्रेत योनीत जन्म आणि उद्धार, सप्ताह, ज्ञानाचा विधी, शौनिक आदी ऋषींचा सुतांना प्रश्न, भागवत कथा आणि भक्तीचे महात्म्य, भगवंताच्या अवताराचे वर्णन, महर्षी व्यासांचा असंतोष, भगवंताच्या यश कीर्तनाची महती आणि देवर्षी नारदांचे पूर्वचरित्र. नारदाच्या पूर्वचरित्राचा उरलेला भाग, अश्वत्थामाचे द्रौपदी पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वत्थामाची मानहानी, परीक्षितांचे गर्भात रक्षण, कुंतीने केलेली भगवंताची स्तुती आणि युधिष्ठिराचा शोक, युधिष्ठिर आधीचे भीष्माच्या जवळ जाणे आणि भगवान श्रीकृष्णाची स्तुती करीत भीष्माचा प्राणत्याग, श्रीकृष्णाचे द्वारकेला गमन, श्रीकृष्णाचे द्वारकेमध्ये राजोचित स्वागत, परीक्षिताचा जन्म, विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र आणि गांधारीचे वनात जाणे, अपशकुन पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेकडून परतणे, कृष्णविरहाने व्यथित पांडवांचे परीक्षितेला राज्य देऊन स्वर्गारोहण, परीक्षिताच्या दिग्विजय आणि धर्म व पृथ्वीचा संवाद, महाराज परीक्षिताकडून कलियुगाचे दमन, राजा परीक्षितीला शृंगी ऋषीचा शाप, परीक्षिताचे अनशन व्रत आणि शुक्रदेवाचे आगमन, असे या पहिल्या अध्यायामध्ये वर्णन केलेले आहे. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री अक्कलकोट निवासी पुन्हा दत्तावतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामीराजाय नमः. सद्गुरु परमपूज्य मोरेदादा नमः. शांताकार भुजंगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधार गगनसदृशं मेघवर्ण शुभागं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्य वंदे विष्णु भवभयहर सर्वलोकैकनाथं वंदे विष्णु जगद्गुरु. नमश्री एकदंता वंदतो एकभाव्यानंता स्मृतिदेयी आता ग्रंथाक्षरा बोलवी, त्रितापाचे ताप निवारण, पितराची मुक्तिमोक्षण, शापित पीडितांचे क्लेशहरण, कळवळा गुरुमाहुलीस, संपूर्ण भागवताचे सार, उदाहरण्या जीव पामर, वर्णावे 700 श्लोकात, आज्ञा पिले गुरुमाऊलींनी, भागवत परमामृताचे पान, करावे अवघे जन, तृटण्या सारे भवबंधन, रामबाण औषधे, नारद करिता महिभ्रमण, कलित आसक्त पाहोने जन, भक्ती विरक्ती, ज्ञानशीन पाहोनी खेद तया झाला, कथिले सनकादिकास, भक्ती तरुणी दुःखी मानस, तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास, मृतप्राय देखिले, सन कुमार पूर्ण ज्ञानी, भक्तजना माझी अग्रणी, भक्ती ज्ञान विरक्ती आणि तेशीच वर्णिली नैश्य कर्मस्थिती, दारिद्र्य दुःख दंत, तीही सेवावे भाव वशदात, तत्काल तुटती संसार बंध, सर्व साधनात श्रेष्ठ भक्ती, नारदासह सनकादिक आले गंगा तटकाती, त्वरित भागवत भगवंताचे वाड्मय रूप कथिले सनकादिकांनी, कथामृताने पुष्टी होत, आपल्या 2 पुत्रासमवेत नामाचा जय घोष करीत, भक्ती तरुणी प्रगटली तुंगभद्रेच्या तीरी, आत्मदेव सदाचारी पुत्रार्थ व्याकुळ जरी, पत्नी धुतली कलहमत, धुंदुकारी पुत्र धुंदिलाची भ्रष्ट, गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त, त्या योगे आत्मदेव झाले मुक्त, कृपा केली रमावरी, चोर 4 धुंदकारी, स्त्रिया बैसत छातीवर, घेतला प्राणसत्वरी, धुतुकारीचे झाले भूत, गया श्राद्धे मुक्ती नाही, पिच्छाच योनी सरली पाही, धुंदुकारी झाला दिव्यदेही, धन्य धन्य श्री भागवत, लोकबल धनातून करावा भागवत महायज्ञ, निष्काम हरीचे जन पाचरोने गोरवावे, वक्ता असावा भागवत रमण, भगवता तू प्रत्यक्ष कृष्ण, ऐसे हरई विनवून दानधर्म करावा, नैमिष क्षेत्री शौनकाधिक, ज्ञानसत्री सुताशी, विनवित धर्म कर्माचे सार निश्चित, कवन आम्हा सांगावे, भगवान वासुदेवाचे ठाई, निश्चला भक्ती कथिली तुही, ज्ञान वैराग्य लवलाही, साधकाशी लाभत असे, श्रीहरीच्या कृपे करुणी, सर्व संशय जाती निरसुनी, हृदय ग्रंथी
भेद होऊन कर्म आणि फळे नासती, हरिभक्ताच्या रक्षणाशी, धर्ममार्ग उच्चवनाशी, दृष्ट दैत्याच्या विनाशाशी, नाना रूपे धरी हरी, नानावताराच्या कथाशी व्यासे करथिल्या निजसुता, श्री शुके कथिल्या परीक्षिताता, जो गंगातटी बसला होता. सकल जीवाचे कल्याण इच्छुनी शक्ती वेचली व्यासांनी, महाभारत रचना केली त्यांनी, परी न वाटे शांती चित्ती, सखेद बैसले व्यास महर्षी, अकस्मात पातले नारद देवशी, व्यासे पूजिले नारदासी, मन भावे करुणिया, नारद सांगती व्यासा लागून, वृथा शब्दजाल त्यागून, कृष्णा लीला करिता गायन, अखंडा नंद होईल, वनिता लीला कावयासी, जिज्ञासा भागिले ज्ञानाची, दुःख निवृत्ती होण्या भवपीडिताची, दुसरा उपाय नसेची, हरिनामे जग धवळिले, प्रसन्नतेची मजसी वरिले, मनोनी तुझीसे उपदेशिले, भववल्लीला गाव्याची, यातव सोडून सकळ संशय, व्यासा हरीचे गुण गाय, तेने खेदाचा होईल क्षय, अखंड आनंद होईल बा, कुरुक्षेत्री गौरवाचा संहरण, अश्वत्थामाने द्रौपदी पुत्र मारून, कृष्णार्जुनाने त्यास बांधून, धरून आणले तिये समोर, द्रौपदीने तया नमस्कारीला प्रार्थ शिरोमणी काढला, वसुदेवी चिरंजीवी केला तया द्रोण पुत्रासी, द्रोणाच्या ब्रह्मास्त्राशी उपशमस्वर्वीयाशी, उत्तरने विनविता मधुसूदनाशी, संरक्षण केले गर्भाचे, कुंती विनवी मी मुरारी, विपत्ती येवत मजवरी, धावोनी येशील तू झडकरी, तेने दर्शिले घडिले, जेथे भीष्माचार्य पंजरेशी, तेथे पातले श्री जगजेठी, युधिष्ठिरास सदुपदेशी, मग केली कृष्णास्तुती भीष्माने, धन्य मने मी त्रिजगती, मृत्यूसमयी सनिध श्रीमूर्ती, भीष्म जाता वैकुंठासी, धर्म आले हस्तनापुरी, सर्व होता यथास्थित, कृष्ण निघाले द्वारके प्रत, कुंती पांडव व्याकुळ होत, वारंवार ध्यात कृष्णमुखा, पांचजन्य वाजवुनी, शांत केला प्रहर, अग्री प्रथम मातासी वंदुनी, निज ज्येष्ठ भूमिनी पातले, रूप धरोनी अनुष्ठा मात्र, कृष्णे रक्षिले जयाप्रत, श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता, विदुर उपदेशिता धृतराष्ट्राशी, गांधारी निघाली सोबतीशी, निघाली हिमालयाच्या यात्रेशी, हृदयस्थ भगवंत पाहता सृष्टीतील उत्पात, युधिष्ठिर मनोमन चिंताकांत, अर्जुन कान ये म्हणत, वार्ता द्वारकेशी घेऊन तितुक्यात हवाल दिल अर्जुन, राज्यास घालितसे लोटांगण, अश्रुधारा नेत्रातून, दुःख कृष्ण वियोगाचे, यादव सर्व नष्ट झाले, वारुनी पिऊनी लढले, त्रैलोक्य शून्यवत जाहले, मुकलो अभिन्य हृदयस्थेची, परीक्षित राजपदा योग्य होता, धर्मराज सर्व सांडोनी चिंता, भ्राते आणि द्रौपदी सहित जाते झाले उत्तरेकडे, परीक्षिते मातु कन्या, परिनिली भार्या इरावती भली, जनमजे यादी पुत्र जारी, तीज पासून जाहले, पांडवाचे आणि कृष्णाचे निजधाम गमन झाल्यावरते, हिंडत असता परीक्षिते, अत्यंभूत दृश्य पाहले, वदतसे गोरू पधारी, धरिती त्रिपादहीन वृषभाप्रती, अधर्म वाढले भूलोकाप्रती, संवाद परीक्षिते ऐकला, एकपात वृषभ आणि गायसी, शूद्र ताडत होता राजवेशेशी, परीक्षिते शूद्रवेशधारी कलिसी, मारण्या तलवार उचलली, शरणागत कलिलागी, राजा वंदे मम राज्य जगी, तववर शांत रहा उगी, अन्यथा दंड येईन, हिंसा मध्य स्त्रिया भूत, सोने मद काम वैर अनृत, स्थाने दिली निवासास, कली येता शरणतया, एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती, झाला मध्यान्ह काळी तृषात, पातला शमिका आश्रमी, मुनी पाहता ध्यानमग्न, संतप्त झाला अभिमन्यू नंदन, मृत सर्प उचलोन कंठी मुनीच्या घातला, पुत्र शृंगी शमिकाचा शाप देता साचा, 7वे दिवशी तक्षकाचा दंश होईल रायासी, श्रीकृष्णा ते अंतरी चिंतोन, अंतकाळी झाला धन्य, राज्य जन्म मजे याते सोपवून, गंगा तटाकी पातला, खरा भक्त परीक्षिती, नाही मागितली शाप निवृत्ती, शुक येता तेथे साप्रती, त्यांची स्थापिले उच्चासनी, सांगतो भागवत पुराण,
तुझिया निमित्ते करोन उपाधी सकळ निरसून मुक्त होसी वंदे श्री शुक इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे प्रथमोध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु. श्रीकृष्ण नमः. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 2. द्वितीय स्कंद. ध्यानविधी आणि भगवंताच्या विराट स्वरूपाचे दर्शन, भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपाची धारणा, तसेच कर्ममुक्ती आणि संधोमुक्तीचे वर्णन, इच्छेनुसार विभिन्न देवतांची उपासना आणि भगवंत भक्तीच्या महात्म्याचे निरूपण, राजाचे सृष्टिविषयक प्रश्न आणि शुकदेवतांची कथेची सुरुवात, सृष्टिवर्णन, विराट स्वरूपाच्या विभूतीचे वर्णन, भगवंताच्या लीलावताराच्या कथा, राजा परीक्षिताचे विविध प्रश्न, ब्रह्मदेवाचे भगवत धामदर्शन आणि त्यांना भगवंताच्या द्वारा चतुश्लोकी भगवंताचा उपदेश, भागवताची 10 लक्षणे द्वितीय अध्यायामध्ये अनुवाद केलेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे नमः. अध्याय 2. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्री शुके मने परीक्षिता शरण जावे वैकुंठनाथा. अंतकाळ जवळ येता सांडवी सकळ अहमंता. पुण्यतीर्था जाऊन स्नान बरवे करून चित्ती श्री गुरु स्मरून परब्रह्माशी आठवावे. धन दुर्मदांध श्रीमत जन यांचे कधीही न करावे सेवन. ऐवजी राहावे मौन. मन बुद्धी जीव ब्रह्मी लय करा. भक्ती आणि अष्टांग योग दोन्ही करविती हरिसयोग. ज्ञात भक्ती सुलभ जांग ऐसे वाटे मज लागी. तथर्थ करावी संत संगती. ते कृष्ण कथामृत पाजती. तेने होय चित्त शुद्धी. हरीच्या पायी राहे बुद्धी. भजन वाचून जन्म व्यर्थ. अकामे भजावे श्री गुरु श्री विष्णूस. अर्थवा अन्न कामेसी जास. भक्तता इच्छा पूर्ण होय. हृदय नव्हे तो पाषाण. जो न द्रव्य घेता नाम. नुठती रोमांच न झरती नयन. वृथा जननीते कष्टविले. राजा विनवी हात जोडून. सांगा विश्वरचनेचे ज्ञान. श्री शुक करी कृष्ण स्मरण. स्वये राही अडकता. तुवा जैसा प्रश्न केला तैसेची नारदे ब्रह्माला. त्याचा जो काय संवाद झाला. परीस राजा परीक्षिती. श्री नारद पुसे ब्रह्माशी. कुणी निर्मिले विश्वासी. तपाने ज्ञान झाले आपणासी. ते तुम्हा कुणी दिथिले. ब्रह्मा वंदे नारदा लागोन. विश्वनिर्मिती नारायणा पासोन. मी ध्यातो आदि पुरुष जान. महतत्व अनंतरे. पिंड ब्रह्मांड वृष्टी समष्टी. ऐसे तया लागीच बोलती. यज्ञेन यज्ञमय जंतयेसी. वेद खाती बोलली. ओज तेज ऐश्वर्ययुक्त. क्षमा सौंदर्य वा सामर्थ्य. संपत्ती वा नम्रता जेथ तेथे सर्वत्र ईश्वरची. ब्रह्मदेव म्हणे नारदासी. भगवंत घेई नाना अवतारासी. अनंत रूपे अनंत नामासी. वेदा मौन पडलेसी. भगवंताचे अवतार कथन. श्री भागवताचे बीज जानत. तुवा करावे विपुलीकरण. द्यावे शिक्षण लोकासी. राजा प्रार्थाशी शुकाशी. कथावे तात्विक निरूपणासी. श्रवणे बंध मोक्ष स्वरूपासी. हृदय प्रगटे भगवंत. हृदय चिन्मय करोनी ध्यानी. हृदयाकाशी अद्भुतवाणी. तप करी गा ऐसे मनोनी. अंतर्धान पावली. चतुश्लोकी भागवत ज्ञान. भगवंत उपदेशिती ब्रह्मया लागून. ब्रह्माने तिथिले नारदा जान. नारद वदला व्यासाशी. सर्ग विसर्ग स्थान पोषण. उती मन्वंतर ईश कथन. निरोध मुक्ती आशयन. दक्षलक्षणे भगवंताशी.
सर्वांचा अक्षय रूप राहिला असे उदकात नारायण बोलती त्यास केले निर्माण सर्व त्याने. इति श्री गुरुमाऊली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे द्वितीय अध्याय. श्रीकृष्णपन्नमस्तु. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय.